बनायला हेल एनर्जी ड्रिंक. फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते मी. उपट हो गया. एकीकडे हॉलमध्ये जाण्याची घाई आणि दुसरीकडे फोटो सेशन. तर मॅडमचं फॉर्च्युनरसोबत फोटोशूट सुरू आहे. कारण हॉलमध्ये तर एंट्री होणारच आहे, पण त्यासाठी वाईब पण भारी यायला पाहिजे ना. हळूहळू स्वागताची तयारी पूर्ण झालेली होती. आता ना फक्त दाजींची एंट्री होणं बाकी होतं. आणि 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 दाजींची एंट्री झालेली आहे. ज्याची सगळे वाट पाहत होते ती मोमेंट अखेर आली. ये देखो मेरी प्यारी बहना, कितनी सुंदर लग रही है. आणि अशा छोट्या छोट्या मोमेंट्समुळेच फंक्शन अजून जास्त खास होतो. कसं कसं संगीत नाईट आणि डान्स नाही असं कधी होतं का? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हा तर फक्त डान्स परफॉर्मन्स होता, पण याच्यानंतरचा जो राडा होता ना, बघाच. अभी मजा आएगा ना भिड़ो. इकडे पहा सगळ्यांनी. हळद सेरेमनी झाल्यानंतर फुल पुलिंग सेशन चालू होतं. यू नो, कॅन्डिड चाव्स. सो मी पण ठरवलं की थोडं शूट करून घ्यावं आणि मी भर उन्हात हळदी लुकमध्ये शूट करत होते. शौर्याला संगीत सेरेमनीसाठी बोललो होतो की तू आमच्यासोबत डान्स कर, आम्ही तुला 500 रुपये देतो. तर तो आहे ना कंटिन्यू आम्हाला पैसे मागतो. अरे तुला मज्जा केली होती बाबा, तू सिरियसली घेतले. बरं जाऊ दे, थोडेसे देईन, त्यातले 50% देईल तुला. काय राव तू ब्लॅकमेल करतोय सरळ सरळ. 250. 500 ठरले होते पण 200 देते तुला. हा मला सांग, कोण बोललो होतं हे सगळं तुला? रियाज दादा. रियाज दादा नाही, ऋषिकेश दादा. हरी दादा. ऐक की, तो तुला पण ऐक की, तो तुला बोलला, मी बोलले का तुला? पण आता मी तुला बोलते की नाही, तुला थोडंसं देते म्हणून. या गरीबाकडे थोडेफार आहेत तेवढे देते तुला मी. चालेल का तेवढे? ठीक आहे, ओके. बोल, काय म्हणला? त्याच्याकडनं घेतो. हा, त्याला मागायचे. थांब, तो सापडला ना, बघू आपण त्याला. अशा प्रकारे जेवण आहे. आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे काय? इकडे बघ. सगळ्यात जास्त काय आवडले? मट्टा आवडला बोलली ना? काय अगं,
मठ्ठा पाहिजे प्लीज गाईज. मठ्ठा पाठवा. अशा प्रकारे मठ्ठा येत आहे आमच्या. तू अजून घेणार आहेस? तुम्हाला मठ्ठा आणि अशा प्रकारे लग्न संपन्न झालेलं आहे. सेलिब्रेशन ऑफिशियली फॉर एव्हरमध्ये बदललंय. दादा लग्न कधी करतोय ते सांग बरं आता. मला तर वाटते 30 पर्यंत उरकून येऊ. नाही नाही, एक वर्ष अजून 1 वर्षाने करेल माझं, पण मी पोलीस झालो. बर मी नाही तसं तू म्हणलं. तू मी म्हणलं आता तू म्हणतोय तर खरंय बाबा, मग तसंच करू आपण. हा, मग ओके. शब्द या बघा शब्द रेकॉर्डिंग केलं. एका वर्ष उरकायचं, एका वर्ष उरकायचं. ते तर होणार आहे, एका वर्ष उरकायचं. तर आम्ही सगळे जमलेलो आहोत आमच्या बहिणीच्या लग्नासाठी. बहीण आणि आत्याचा मुलगा असे घरातच लग्न आहे आमच्या. सो आणि याचं नंतर लग्न आहे पुढच्या वर्षी. ते कोपऱ्याच्याला दाखव, कोपऱ्याच्याला तो जरा इंट्रोवर्ट काय एक्स्ट्रोवर्ट काय इंट्रोवर्ट आहे तो. किंवा बोलत नाही, त्याला बोलायला जरा काय बोल. आणि प्रत्येक लग्नात कपलसोबतचा फोटो मॅन्डेटरी असतो म्हणजे असतोच. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत फोटो काढायला नवरा नवरीसोबत. आमचा अजून एक भाऊ सापडलाय, स्वप्नील दादा. आता ह्याला पण घ्या फोटो शूट. आता फोटो सेशन झालंच पाहिजे जोरात. कुठला बक्षीस आहे असं मला. फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते मी. कसला सत्कार करताय तुम्ही ते तरी सांगा आधी. सत्कार करण्याचे कारण दर्शवल्याबद्दल, लग्नाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल नार्गे फॅमिलीचे खूप खूप अभिनंदन. आता काय करता? सगळी नारकी मंडळी एकत्र आलेली आहेत अशा प्रकारे. काय या बासा बास. जाऊन मी थांबते. हे झाला अरे तू येडी. बर रुद्र शेठ कुठं निघाला? हेला आणायला. ह्याला कुणाला आणायला? हेला आणायला. हेल एनर्जी ड्रिंक. आयुष्य. अच्छा हेल आणायला चाललायस का तू? एनर्जी ड्रिंक पिणारस तू? हो. आयुष्यपत एवढी एनर्जी डाऊन झाली तुझी? मग काय सकाळ सकाळपासून चालतोय, पायाला गोळ्या आले. हास्य, मस्ती, धावपळ, इतकी मजा आणि सुंदर आठवणींसोबत हा लग्न सोहळा पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.